रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे मराठी विभाग वर्ग SYBA मराठी G2 विषय भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी रारंगढांग। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अतुल चौरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग। मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने SYBA मराठी G2 या वर्गासाठी जो अभ्यासक्रम लावलेला आहे त्यामध्ये भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार यामध्ये कादंबरी हा वाङ्मय प्रकार अभ्यासक्रमासाठी लावलेला आहे। प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग ही कादंबरी अभ्यासक्रमासाठी लावलेली आहे। मित्रहो, रारंगढांग या कादंबरीची भाषाशैली आज आपण अभ्यासणार आहोत। रारंगढांग या कादंबरीचं लेखन करत असताना लेखकाने भाषाशैलीच्या माध्यमातून ही कादंबरी आकर्षक अशा स्वरूपात लिहिलेली आहे आणि रारंगढांग ही कादंबरी यशस्वी होण्यामध्ये लेखकाने वापरलेली भाषाशैली ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे भाषाशैली या घटकाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रहो, संवाद माध्यम म्हणून भाषेला मानवी जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते। संवाद हे एक प्रभावी साधन आहे। प्रस्तुत कादंबरीमध्ये संमिश्र स्वरूपात म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो। प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगवेगळ्या स्वरूपाची असलेली आपल्याला पाहायला मिळते। रारंगढांगच्या परिसरामध्ये वावरणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या भाषांचा वापर करताना आपल्याला दिसते। विशेषतः आर्मीमध्ये वापरली जाणारी वेगवेगळ्या स्वरूपाची भाषा या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक व्यक्तिरेखेनुसार कादंबरीमधली भाषा बदललेली आहे। कधी कादंबरीमधले संवाद हिंदी भाषेमधून येताना आपल्याला दिसतात, तर कधी इंग्रजी भाषेमधून हे संवाद येताना दिसतात। कधीमधी या कादंबरीमध्ये काही इंग्रजी शब्द येतात, काही मराठी शब्द येतात आणि काही हिंदी भाषेमधले सुद्धा शब्द येताना दिसतात। ज्ञानचंद या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून लेखकाने हिंदी भाषेतील संवादाचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे। विश्वनाथचे संवाद हे मराठी भाषेमधून येताना दिसतात, कधीकधी तो इंग्रजी भाषेमधून सुद्धा संवाद करताना आपल्याला दिसतो। साधी, सोपी, सरळ अशा स्वरूपाची वाक्यरचना प्रभाकर पेंढारकर यांनी रारंगढांग या कादंबरीमध्ये वापरलेली आहे। विशिष्ट प्रसंगानुरूप भाषा आपली असून हे रूप व्यक्तिपरत्वे बदलत जाते। हे कादंबरीचे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी सांगता येते। यातील काही वाक्य, छोटीशी गलती स्वर्गाची शॉर्टकट होईल इथं, अशा स्वरूपाची छोटी छोटी वाक्यरचना खरं तर लेखकाने कादंबरीमध्ये वापरलेली आहे आणि त्याच्यामुळं ही कादंबरी वाचत असताना वाचकाला ती अधिक प्रभावित करून जाताना दिसते। कादंबरीमधली विनोदी शैली मध्ये काही परिस्थितीचे गांभीर्य दाखवणाऱ्या भाषाशैलीचा वापर सुद्धा लेखकाने अतिशय नेमकेपणाने केलेला आपल्याला दिसतो। सैन्यातील विविध शब्दप्रयोग या कादंबरीमध्ये येताना दिसतात। त्यात एक म्हण अशी आहे की घोड्याच्या मागून आणि अधिकाऱ्याच्या पुढून जाणं शक्यतो टाळावं। घोडा लाथ मारण्याची शक्यता असते आणि वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारची भूमिका मेजर बंबांची असलेली आपल्याला दिसते। आपल्या शिस्तीने त्यांनी सर्वांवर एक प्रकारचा दबाव निर्माण केलेला दिसून येतो आणि ही जी म्हण आहे या म्हणीच्या माध्यमातून इतरांना सुद्धा ते संदेश देण्याचा प्रयत्न करतात। खरं तर प्रभाकर पेंढारकर यांनी रारंगढांग या कादंबरीमध्ये अशा वेगवेगळ्या म्हणींच्या माध्यमातून वेगवेगळ्या संवादांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे या कादंबरीचं लेखन केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे व्यक्तीच्या संवादामधूनच ही कादंबरी पुढे पुढे सरकत जाते
कादंबरीचं कथानक हळूहळू पुढे सरकत जातं. काही व्यक्तींमधले संवाद या कादंबरीमध्ये येत जातात. यामध्ये ज्ञानचंद हा ड्रायव्हर असला तरी सुद्धा तो अनेक व्यक्तींशी संवाद करतो. संवाद करत असताना तो नेहमी प्रत्येकाला प्रश्न विचारतो आणि उत्तरही तो स्वतःच देतो. आणि त्याच्यामुळं योग्य संवादाच्या माध्यमातून, योग्य भाषाशैलीच्या माध्यमातून ही कादंबरी वाचकाला आकर्षित करताना दिसते. बंकर, हेडक्वार्टर्स, टोपोसिट्स, मेजर, कर्नल, कॅप्टन, लेफ्टनंट, मेसिंग अशा प्रकारचे शब्दप्रयोग आर्मीमध्ये वापरले जातात. त्या शब्दांना त्या क्षेत्रामध्ये विशेष असं महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. हिमालयातील एका रात्रीचा प्रसंग अगदी जिवंतपणे आपल्यासमोर उभा करण्यामध्ये प्रभाकर पेंढारकर यशस्वी ठरलेले आपल्याला दिसतात. पहाटेच्या वेळी पक्ष्यांची किलबिल, रात्री रातकिड्यांची किरकिर, मेघांचा गडगडाट, क्षणात चमकून जाणाऱ्या विजेचा कडकडाट, कधी वाऱ्याची भनभन, कधी नुसतीच पानांची सळसळ आणि ह्या सर्वांपेक्षा अगदी वेगळाच एक आवाज इथे येण्यापूर्वी कधी न ऐकलेला हा आवाज शांततेचा. अशा स्वरूपाच्या भाषाशैलीच्या माध्यमातून लेखकाने ही या कादंबरीमध्ये अनेक स्थळं, अनेक ठिकाणं, अनेक प्रसंग जिवंत केलेले आपल्याला दिसतात. भाषाशैलीच्या माध्यमातून रारंगढांग या कादंबरीला एक जिवंतपणा प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. लेखकाने वेगवेगळ्या घटना प्रसंगाच्या माध्यमातून आपल्यासमोर वेगवेगळे घटना प्रसंग उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. हिमालयाच्या डोंगर, दऱ्या, घनदाट जंगल, पक्षी, वारा, पाऊस, ढग, वीज या सर्व निसर्ग घटकांची वर्णने करून वास्तव चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करणारी जिवंत भाषाशैली, साधी सोपी वाक्यरचना आणि अतिशय महत्त्वाची ठरली निसर्गाशी संवाद साधणारी भाषा आहे. काही पत्रलेखनामधूनही भाषाशैलीचा वापर केला गेलेला आहे. पत्राच्या माध्यमातून वेगवेगळे संवाद येताना दिसतात. कमीत कमी मजकुरात ही पत्रे लिहिलेली आहेत. ऑफिशियल पत्रांचा देखील काही ठिकाणी नामोल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो. आर्मीच्या कागदपत्रांची, पत्रलेखनाची वेगळी पद्धती यामधूनही आपल्याला ही भाषाशैली पाहायला मिळते. आणि त्यामुळे रारंगढांग ही कादंबरी आगळी वेगळी ठरण्यामध्ये लेखकाने वापरलेली भाषाशैली ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. रारंगढांगमधील डोंगर, दरडी, दगड याची वर्णने आलेली आहेतच. दगडाचे छत, रस्त्याची उंची या बाबतीत साध्या भाषेत वाचकांच्या डोळ्यात चित्र उभे करण्यात लेखक यशस्वी ठरलेला आहे. कुठेही भाषा ओढून ताडून आणलेली नसून संवादात्मक शैलीचा वापर बऱ्याच भागांमध्ये केलेला आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांचा समन्वय या रारंगढांग या कादंबरीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. कादंबरी अचानकच वेगळेच वळण घेताना दिसून येते. अचानक रस्त्याच्या कामाचे लेवलिंग सुरू असताना जमीन खचते आणि त्याखाली सर्जेराव इतर मजूर गाडले जातात. हा प्रसंग अतिशय हृदयद्रावकपणे लेखकाने टिपलेला असून त्या सर्वाची निष्णात शरीर तेवढी शिल्लक राहतात हे सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. रारंगढांग या परिसराने बळी घेतले होते आणि बहादूरच्या आत्महत्येने नदीला तिचा घास मिळाला होता. जगण्याचा संघर्ष, लढाई ही कष्टकरी माणसं कायमची निघून गेली होती. अतिशय समर्पक शब्दात हा प्रसंग लेखकाने वाचकांच्या डोळ्यासमोर उभा केलेला आहे. कोणाबद्दल राग, द्वेष मनात न ठेवता विश्वनाथ माघार घेताना आपल्याला दिसतो. अशा स्वरूपाची वेगळी भाषाशैली लेखकाने वापरलेली आहे आणि त्यामुळे रारंगढांग ही कादंबरी इतर कादंबरीपेक्षा वेगळी ठरलेली दिसते. मित्र हो, आज आपण इथंच थांबत आहोत. पुढच्या तासाला आणखीन या कादंबरीचे वेगळेपण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.